तर बातमी आहे शेतकऱ्यांच्या आवडीच्या भाजीच्या संदर्भातली। मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की शेतकऱ्यांची सर्वात आवडीची भाजी हे सोल्याची भाजी आहे आणि सोल्याच्या भाजीने सध्या शेतकऱ्यांना मनसोक्त विविध प्रकारच्या भाज्या खाण्याचा आनंद द्विगुणित केलेला आहे। सोल्याची भाजी म्हणजे विदर्भातील एकमेव खमंग पर्वणी आणि या खमंग पर्वणीत सोल्याच्या भाजीचा बेत आणि भाकरी याची वेगळीच चव आपल्याला अनुभवायला मिळालेली असेल। घरोघरी अनेक घरात प्रत्येकाच्या घरात सोल्याची भाजी करण्याचा मोह सर्वांना सुटतो। म्हणूनच प्रत्येकाच्या घरी कढी सोले, कढी गोळे, साधी सोल्याची भाजी, सोल्याचे वडे असे अन्न पदार्थ या तुरीच्या शेंग्यातून निघणाऱ्या कवड्या कवड्या दाण्यापासून बनवले जातात। आणि ह्या सोल्याच्या भाजीचं दिवाळी झाल्यानंतर विशेष महत्त्व आहे। या भाजीची चव वेगळीच आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाल्यावर होणारा खर्चसुद्धा या काळात काही प्रमाणात कमी होतो। कारण सोल्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जाते, त्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या चवदार भाजीची खमंगगिरी चाखायला मिळते। अशी ही सोल्याची भाजी विदर्भात प्रसिद्ध असून विदर्भाबाहेरील सुद्धा लोकांच्या आवडीची भाजी असल्याचं बोलल्या जाते। तर विदर्भातून बाहेर राज्यात गेलेल्या, बाहेर देशात गेलेल्या अनेकांना यावेळी सोल्याची भाजी नक्कीच आठवत असेल यात शंका नाही।